मंडळी पहिलं स्टार्ट होतं गणपती बाप्पाचं दर्शन. अमरनाथ यात्रा मित्र मंडळ पेन रायगड. करीबन 17 ते 18 वर्ष झालं. फटाफट खिचडी टाकतात आणि फटाफट संपते. ओम अमरनाथ यात्रा मित्र मंडळ पेन फाल लागून देवाच्या डोक्यातून रक्त येत होता. ओके. पालखी सजवलेली मस्त अशी पालखी सजवलेली. 4 पिढ्यानंतर ती गंगा नाहीशी झाली. नंतर भाविक त्यांना शिधा द्यायला लागते. हे बघा मंडळी टोपले आहेत मस्त. 100ला 2 डझन आहे. शोकेस भरपूर आहे. हे बघा 400 रुपयाला 2. हा 300ला असणार आहे. पाहू शकता. तुम्हाला फक्त 10 रुपयाला भेटणार आहे. 200 रुपयाला बाबुल करायचं आहे. 300 घ्या तुम्ही. 100 रुपयाला आहे फक्त. 20 रुपयाला असणार आहे. 450ला असणार आहे आणि 220ला 100ला असणार आहे. बघा काहीतरी अँटिक स्टाईल असणार आहे. खालचे आहे ते 50 रुपयाला. मंडळी तवा 800 रुपये. 150ला 2 असणार आहे आणि शकता 150ला 2 आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरण सविरीन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत पेन मधली सर्वात मोठी यात्रा असणार आहे तिकडच आपण आलेलो आहोत, म्हणजेच पाटणेश्वर. चला तर जाऊया थेट पाटणेश्वर मंदिराकडे आणि घेऊया पाटणेश्वर मंदिराचं दर्शन आणि नंतर करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी पोहोचलेलो आहोत पाटणेश्वर मंदिराच्या कमानीवर आणि क्राऊड पाहू शकता. फुल ऑन क्राऊड आहे. इथूनच स्टार्ट होते यात्रेला. इथून अजून आपल्याला 1 ते 2 किलोमीटर चालत जायचं आहे आणि हा एंट्रन्स असणार आहे पाटणेश्वर मंदिराचा. पाहू शकता तुम्हाला कमान दिसते. फुल ऑन क्राऊड आहे. 3-3:30 वाजले असतील. फुल मंडळी सर्कस पाहायला भेटणार आहे. ही बघा मंडळी पहिलं स्टार्ट होतं गणपती बाप्पाचं दर्शन करतं. पाहू शकता तुम्ही. पहिले क्राऊड पाहू शकता. जसा तुम्ही एंट्री करता यात्रेला एंट्री करणार आहे तुम्हाला राईट साईडला मस्त अशी सोय केली असणार आहे. अमरनाथ यात्रा मित्र मंडळ पेन रायगड. विशाल भंडारा असणार आहे. त्यांचा वर्ष आहे 18वा. आणि तुम्हाला इकडं सर्व काही हुकम सरबत पाणी वगैरे, तुम्हाला उपवासाची सपोज खिचडी असेल ते सर्व काही पाहायला भेटणार. चला आतमध्ये जाऊया. मंडळी इकडं पाण्याची मस्त अशी सोय केलेली आहे तुम्हाला पाहायला भेटते. भाविकांना पाण्याची सोय आहे. सो इथं थंड पाणी असणार आहे. त्या साईडला तुम्हाला कोकम सरबत पाहायला मिळते. कोकम सरबतीचा पण आस्वाद घ्यायला भेटणार आहे. हे बघा मंडळी मस्त अशी सोय केलेली आहे. बघा आपलं नाव आपलं जैन भारती प्लायवूड पेन. आणि किती वर्षापासून ही 10 वर्ष ओके 10 वर्षापासून चालू आहे आपलं कोकम शरबत. ओके. आणि इकडे अजून काय काय ठेवलेलं आहे? ओम अमरनाथ यात्रा मित्र मंडळ. ओके. काय काय असणार आहे आपल्याकडे आता? यात्रा करीबन 17 ते 18 वर्ष झालं. 18 वर्ष. ओके ओके काका धन्यवाद. हे बघा पाहू शकता चांगलं असं काम चालू आहे. हे बघा मंडळी इकडे चायची व्यवस्था केलेली आहे. गरम गरम चाय असणार आहे उपवासासाठी ज्यांना ज्यांना लागणार आहे. प्लस इकडे तुम्हाला खिचडीचा पण आस्वाद घेता येणार आहे. हे बघा पाहू शकता. जे पण भाविक आहे ज्यांना उपवास वगैरे असणार आहे महाशिवरात्रीचा त्यांना पण मस्त असं खिचडी देण्यात येते. बटाट्याची खिचडी असणार आहे. हे बघा फटाफट खिचडी टाकतात आणि फटाफट संपते. एवढे भाविक आस्वाद घेतात. मस्त असं नियोजन केलेलं आहे अमरनाथ यात्रा मित्र मंडळ आणि पेनमधल्या. आता ही फटाफट प्लेट लावतात. शिवाय सर्व भोले भक्तांचे खूप खूप शुभेच्छा. ओम अमरनाथ यात्रा मित्र मंडळ पेन याचकडून सर्व भक्तांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 18 वर्ष आहे. या वर्षात अनेक वर्ष 17 वर्ष जवळजवळ आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. याही वर्ष तुम्ही सहकार्य करतात आणि पुढे करा अशी अपेक्षा बाळगतो. जय भोले. आपलं नाव? दीपक मात्रे. दीपक मात्रे. पेनचेस दादा तुम्ही? पेन हा आमचा अमरनाथ यात्रा ग्रुप आहे. ओके आज 18 वर्ष हा चालू आहे. विशाल भंडारा ओके अगदी थाटामाटात सर्वांच्या सहकार्याने हा भंडारा मोफत भंडारा केला जातो. काय काय भेटतं आपल्या इथे? यामध्ये बटाट्याची खिचडी, ओके चहाची व्यवस्था, ओके अगदी राजगिराचा लाडू, ओके त्यानंतर थंड पाणी अशी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाते. अगदी सर्वांच्या सहकार्याने ही व्यवस्था असते. मोफत सर्व्हिस असते. ओके दादा धन्यवाद. धन्यवाद. ओके ते नाही. घेऊ काय दादा?
चला तर मंडळी फायनली आलेलो आहोत पाटणेश्वर मंदिराचा एंट्रन्स. हा बघू शकता फुल ऑन क्राऊड आहे. हे बघा 3:30 ते 4 वाजलेत आणि फुल ऑन क्राऊड तुम्हाला पाहायला भेटतोय. जत्रा पूर्णपणे भरलेली आहे. चला तर पहिलं दर्शन घेऊया. पाटणेश्वर या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. हा बघा हे बघा तुम्हाला नारळ हार वगैरे पाहिजे असेल सर्व व्यवस्था आहे. इथूनच डायरेक्टली घेऊ शकता हार वगैरे नारळ. इथून दर्शनाला सुरुवात होते. चप्पल सर्वांनी इथं काढायची. मंडळी पाहू शकता प्रथमतः दर्शन होतंय मस्त असं मारुती रायाचं. हे बघा या साईडला मारुती रायाची मस्त अशी मूर्ती आहे. हे बघा मंडळी त्याच्याच साईडला मंदिर असणार आहे. गणपतीचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी गणपतीरायाचं दर्शन घेतात सर्वजण. मंडळी इकडून आता लाईन लागणार आहे. फुल ऑन लाईन असणार आहे. ही बघा फुल पब्लिक आहे. इथूनच आतमध्ये एंट्रन्स असणार आहे. गाभाऱ्यात जायला दर्शन घ्यायला लाईन लागली. खाली पाहू शकता क्राऊड फुल ऑन वाढला आहे. हा बघा आणि आता आतमध्ये एंट्रन्स केलं आहे. पाहू शकता मस्त असं सुशोभित केलं आहे. आणि इकडे तुम्हाला पालखी पाहायला भेटणार आहे. हे बघा हे सर्व भाविक इथं बसलेले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा सर्वात प्रथम दर्शन होते गणपती बाप्पाचं पाहू शकता तुम्ही. चला मंडळी आता गाभाऱ्यात जाणार आहोत. पाहू शकता मंडळी पाहू शकता शिवलिंगाचं दर्शन तुम्हाला घडते. हे बघा दादूस आहे. हा बघा सर्व दर्शन घेतात. बघा मंडळी पालखी सजवलेली मस्त अशी पालखी सजवलेली पाहायला भेटते तुम्हाला. मंडळी पाहू शकता तुम्हाला शंकरांचं रूप पाहायला भेटणार आहे पालखीमध्ये. हे बघा आणि या साईडला तुम्हाला फ्रेम असणार आहे. तर मंडळी आपलं दर्शन झाले आणि काका भेटलेत. काका आपलं नाव? ओके. आणि इथले पुजारी आहेत. ओके. तर काय महिमा आहे या पालखीचा या यात्रेचा? ही आमची भातशेती होती. ओके. आज 4थी पिढी चालू आहे. ओके. काय म्हणते हे स्वयंभू मंदिर आहे. ओके. या स्वयंभू मंदिरात म्हणजे आमची भातशेती होती. ओके. त्यावेळी नांगर धरला होता. ओके. त्यावेळी देवाच्या डोक्यावर फाल लागलेला आहे. ओके. आणि फाल लागून देवाच्या डोक्यातून रक्त येत होता. ओके. रक्त आल्यानंतर तिथे आम्ही खोदकाम केलं आमच्या पंजोबानी खोदकाम केल्यानंतर तिथे ती मूर्त भेटली. पिंड भेटल्यानंतर तिला खड्डा खोदला. खड्डा खोदल्यानंतर तिला व्यवस्थित हे दिलं. मानपान वगैरे दिलं. बैठक सगळं मानपान वगैरे सगळं केलं. तिथे गंगा निघाली. गंगा पण चालू होती. काही वर्षांनी म्हणजे कमीत कमी 4 पिढ्यानंतर ती गंगा नाहीशी झाली. कारण हे रहदारी जास्त झाली ना. म्हणजे बाई कुठली येतोय काय येतोय त्याच्यामुळे ही गंगा नाहीशी झाली. ही आमची भातशेती होती. आता आम्ही त्याचे पुजारी आहोत. आणि दरवर्ष सकाळी पालखी गावातून येतो इथे 12 ते 1 वाजेपर्यंत. इथून संध्याकाळी रात्री आज रात्री निघणार. रात्री 9 वाजता निघेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता येईल. काय बोलतोय अशी महाशिवरात्रीची महिमा आहे. ओके काका मस्त अशी माहिती दिली. धन्यवाद काका. ओके. धन्यवाद. सांगितल्याप्रमाणे संतोषी मातेचं मंदिर पाहू शकता. त्या साईडला पूर्ण तुम्हाला मंदिर असणार आहे. हा बघा. चला तर मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. बघा मंडळी पाहू शकता संतोषी मातेचं मंदिर साक्षात असणार आहे स्वयंभू. आणि मंडळी जे पण येतात भाविक त्यांना शिधा द्यायला लागते. काय आख्यायिका आहे माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. त्या साईडला जी मंदिर आहेत ती कोणती आहेत?
एक संतोषी मातेचं मंदिर आहे, ओके. समोर हनुमंताचं मंदिर आहे, हा, आणि एक गणपती आणि रायाचं नंतर गणपतीचं मंदिर आहे. ओके. हा संतोषी मातेचा आहे का? मातेचं पण हेच आहे, स्वयंभूच आहे. स्वयंभूचा आहे. हा, त्याची काय कथा आहे की काय? तिची कथा आता मला तेवढी सांगता नाही येणार, कारण का हे नाही. तर ते पडिक मंदिर होतं पहिलं. ओके. पडिक मंदिर झाल्यानंतर पेनचे बाबूचे टंबोको आले, ओके त्यांना देवी त्यांच्या स्वप्नात गेली, ओके त्याला लॉटरी लागली. ओके लॉटरी लागल्यानंतर त्यांनी ते मंदिर बांधलं. ओके. असं आहे का? अशी गाथा आहे म्हणजे त्या मंदिराची. ओके काका. मंडळी पाहू शकता स्वीट पण तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे. स्वीट भरपूर आहे, पाहू शकता. कोणकोणती क्वांटिटी असणार आहे बघूया आणि काय रेट असणार आहे. दादा स्वीटमध्ये काय काय असणार आहे आपल्याकडे? स्वीटमध्ये काय काय असणार आहे आणि कसा काय असणार आहे पाव? पाव कसा असणार आहे प्रत्येक? पाव आणि 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. ओके. हे बघा पाहू शकता तुम्ही. इकडं खाजा वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तिकडं गुलाबजाम पण आहे, बर्फी पण आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी टोपल्या आहेत मस्त अशा छोट्या छोट्या, 60 रुपयाला असणार आहे. झाडू झाडू 70 रुपये का? हे बघा 70 रुपयाला आहे. मस्त अशी मवाली असणार आहे झाडू. आणि ती वाली तिकडची हा 150ला आहे. बघा किती आहे त्या 100ला? हा मस्त आहे. घेतं नक्षला. हा बघा बांगडे आहेत पाहू शकता. काय बोलते? 100ला 2 डझन. हो तिकडे 100ला 2 डझन. कलरवाल्या का? या या. हा बघा 100ला 2 डझन आहेत, कलरमध्ये असणार आहे. इकडं व्हरायटी भरपूर आहे बांगड्यांची. हा बघा दादूस असणार आहे आणि व्हरायटी पाहू शकता. या बघा काहीतरी एंटिक असणार आहे. काय 100ला डझन आहे. रेन ड्रॉप सिल्वर में 100 रुपये जोडी. 100 रुपयाला जोडी असणार आहे. हे बघा सिल्वर आणि गोल्डनमध्ये असणार आहे. सध्या ट्रेंडला असणार आहे त्या. आणि इकडे तुम्हाला अजून व्हरायटी असणार आहे. ह्या बघा ए बा दीदी सोका दो. 100 रुपयाला 2 असणार आहे मोतीवाले. एक डझन आएगा, 120 के 4 आएंगे. 120 ला 4, 100 का डझन. आणि हे वाला 100 रुपये. हे बघा मंडळी बँगल्स सेम असणार आहे, डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये असणार आहे. पाहू शकता शोपीस हवे असतील तर शोपीस भरपूर आहे. हे बघा फुल ऑन लॉट आहे आणि गर्दी पण पाहू शकता. 500ला जोडी. ही बघा 500ला जोडी. अरे छोटे वाला 250 का जोडी. वर्ल्ड कप घेतलाय वर्ल्ड कप. 250 का जोडी आहे क्या ये? 250 का एक. 250ला एक. दर्शन लवकर झाला नाही तापून लवकर रेट सांग नाही तर जीव जाईल तुझा. बघा मंडळी 400 रुपयाला 2. तरी माला पण आहेत. 120ला असणार आहे पाहू शकता तुम्ही. हा 300ला असणार आहे पाहू शकता. मस्त असं असणार आहे, झुंबर टाईप तुम्ही लावू शकता. काहीतरी युनिकनेस असणार आहे. आणि हे बघा इकडं माला घेतलेल्या आहेत 200ला. हे बघा 200ला आहे, मस्तपैकी आहे. हा बघा हा येल्लो कलर असणार आहे 200 रुपये. 200. हा बघा हा पण 200 असणार आहे पाहू शकता. 200 बोलतात 150ला देतात. ओके. आवाज आला काय झालंय? 20 रुपये. हे बघा तुम्हाला डबे वगैरे सर्व काय आहे, प्लस झाडं लावण्याची कुंड्या पण असणार आहे. इकडे तुम्हाला ट्रे टाईप असणार आहे, लाटणी वगैरे सर्व काही आहे. आणि इकडे भांडी पण आहेत, भांड्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. कोणती पण वस्तू घ्या 20 रुपयाला फक्त असणार आहे. बघा मंडळी इकडं सेल आहे लेडीजसाठी 10 रुपयाला फक्त असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला चाप वगैरे सर्व काही आहे, फणी कंगवा वगैरे
प्लस लेडीज मटेरियल लाईक जर तुम्हाला रबर वगैरे हवं असेल सर्व काही तुम्हाला फक्त 10 रुपयाला भेटणार आहे. आणि पाहू शकता इकडं भरपूर गर्दी आहे. इकडं तुम्हाला किचन वगैरे ते पण 10 रुपयाला असणार आहे. हे बघा प्लस हेअरबँड पण तुम्हाला 10 रुपयाला असणार आहे. फुल ऑन सेल आहे. इकडं तुम्हाला ब्रेसलेट पण पाहायला भेटणार आहे. लेडीज ब्रेसलेट असणार आहे. हे बघा पाहू शकता फुल ऑन गर्दी लागणार आहे. बिकॉज 10 रुपये बोलला तर सेल भरपूर काही असणार आहे. तसं हा कशी असणार आहे ही बॅग? ह्या बॅगचे काय असणार आहे प्राईस? ओके ओके या मोठ्यावाल्या असतात का बॅक साईडवाल्या? ओके आणि या छोट्यावाल्या कशा असणार आहे? ओके ओके आणि या छोट्यावाल्या पाऊच बॅग टाईप आहेत त्या सर्व 250. हे बघा वरच्या आहेत ना त्या 280 आहेत आणि बाकी सर्व तुम्हाला 250ला असणार आहे. ह्या बघा या दाखवतोय ना त्या पूर्ण 250ला असणार आहे. पाहू शकता. आणि याच्यात काहीतरी युनिक असणार आहे ट्रेंडिंग असणार आहे. हे बघा त्या तुम्हाला 250पर्यंत भेटणार आहे. हे बघा मस्त असे आहेत. हे बघा पाहू शकता याच्यात व्हरायटी पण भरपूर असणार आहे. फक्त 150 रुपयाला आहे. बघा मस्त काहीतरी युनिक असणार आहे. हे बघा पाहू शकता याच्यामध्ये कलर पण भरपूर असणार आहे. आणि इकडे तुम्हाला छोटे पाऊच पण असणार आहेत. हे बघा छोटा पर्स पण असणार आहे. भरपूर स्टॉक आहे. आणि इकडे पण छोटे पाऊच आहेत पर्स असणार आहेत. ह्या मोठ्यावाल्या असणार आहेत. ह्या तुम्हाला 250-300 पर्यंत जाणार आहे. हे बघा मंडळी कोणती पण घ्या 200 रुपयाला मस्त असे शूज टाईपमध्ये असणार आहे. हे बघा आणि व्हरायटी पण भरपूर आहे. फुल ऑन स्टॉक आहे मंडळी. हे बघा तुम्हाला लाटण्या वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पोलीपाट वगैरे असणार आहे. पाहू शकता तुम्ही पोलीपाट. हा बघा हा 350ला असणार है पोलीपाट. अंकल कैसे साग रहने वाला है क्या? लकड़ी का कौन सा लकड़ी रहता है? हाँ बाबुल का रहता है. कैसा रेट है उसका? देने का 300 रुपये. ओके 300 रुपये. और चालन कैसा है? 40 रुपये का एक. ओके हे बघा लाटण्या वगैरे आहेत मस्त. तुम्हाला 300 पासून स्टार्ट आहे. लाटण्या पण पाहू शकता बाबुलाच्या असणार आहे. तुम्हाला लाटणी बेलन पाहिजे असेल तर ती तुम्हाला सिंगल 40 रुपयाला आहे. हे बघा पाहू शकता. एक जाडवाली असणार आहे आणि एक पातळवाली पण असणार आहे. ते पाहू शकता इकडे इयरिंग वगैरे असणार आहेत मस्त असे मोठे मोठे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काहीतरी ट्रेंडवाले असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. रेट कैसे रहने वाले? 100 रुपीज वाला दादा. 300. ये कैसे आहे? 300. हा बघा 300 असणार आहे. और ये नीचे वाला 150. ये कोई भी 150 का? हे बघा कोणतं पण घ्या 150 असणार आहे. आणि हे पूर्ण 100 रुपीज. ओके ह्याच्यातला खालचा हा सेट कसा असणार आहे? 150. हा 150ला असणार आहे. हा बघा 150ला असणार आहे. हे पण 150. हे बघा 150मध्ये व्हरायटी भरपूर असणार आहे तुम्हाला. हे बघा पाहू शकता तुम्ही काहीतरी युनिक असणार आहे डिझाईन. हे बघा डिझाईन पण पाहू शकता. मल्टिपल डिझाईन असणार आहे आणि युनिकनेस असणार आहे. या खालच्या कशा असणार आहे? ह्या पण 150लाच असणार आहेत. हे बघा आणि 100वाल्या कोणत्या दादा? 100. हे बघा हे कोणते पण घ्या तुम्ही 100 रुपयाला आहे फक्त. आणि व्हरायटी पाहू शकता 100 रुपयाला. हे बघा व्हरायटी पण फुल ऑन आहे. आणि याच्यात पाहू शकता ही व्हरायटी बघा काहीतरी नवीन ट्रेंडिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे पिंकिश टाईपमध्ये. हे बघा आणि खाली पण आहेत भरपूर असणार आहे व्हरायटी. सो ही 100 रुपयाला व्हरायटी असणार आहे. आणि सिल्वरमध्ये पण असणार आहेत. हे बघा हे बघा तुम्हाला सिल्वरमध्ये पण भरपूर असणार आहे व्हरायटी. बघ हा बघा हा मंडळी 200 रुपयाला असणार आहे. मस्त झुमका टाईप असणार आहे. मिरर टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पण भरपूर व्हरायटी असणार आहे. ही बघा हा कसा असणार आहे? 150. हा 150ला असणार आहे तुम्हाला. का नाम? राज. ओके कहाँ से हो? घनसोली. घनसोलीशी आलात? हो मंडळी पाहू शकता 20 रुपयाला असणार आहे. फुलं मस्त अशी फुलं असणार आहे 20 रुपयाला. आणि ही छोटीवाली गुलाबाची फुलं आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशी. ती तुम्हाला फक्त 10 रुपयाला असणार आहे. तिकडं पण आहेत. ही बघा 10 रुपयाला व्हरायटी पण भरपूर आहे. ही बघा हा बघा हा 60 रुपयाला असणार आहे. आणि ते मोठे तुम्हाला 100 रुपयाला असणार आहे बॅक साईडला. हा बघा
हे बघा मंडळी इयरिंग आहेत मस्तपैकी. चौका एक, चौका तीन. हे बघा 100ला एक असणार आहे आणि व्हरायटी पाहू शकता. आणि इकडं 100ला 3 असणार आहे आणि व्हरायटी बघा. एक नंबर मंडळी, काहीतरी लाइटिंग शो असणार आहे. हे बघा हा बघा एक नंबर. कैसा आहे नवला? हे बघ लाईट बदलते. 450ला असणार आहे आणि लाइटिंगमध्ये तुम्हाला व्हरायटी असणार आहे. हे बघा पाहू शकता. हे बघ इथं बटन आहे अनुष्का ताई. हा पण हे मस्त बघा. आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा लाईट बघा एक नंबर. हे बघा डिझाईन पण पाहू शकता. डिफरंट डिझाईन असणार आहे आणि याच्यामध्ये अजून डिझाईन आहे. ही बघा हे वाला. मंडळी ही बघा ही 450 असणार आहे. 450. बघा मंडळी हा 900 रुपये असणार आहे आणि टॅप करून लाइटिंग चेंज होते. कसला असणार आहे दादूस? लाकूड कसला असणार आहे? बाबलीचा. हा बघा बाबलीचा असणार आहे. 250 रुपयाला असणार आहे. ओके ओके. आणि तो हा कसा असणार आहे लसूण ठेचाचा? हा 220ला. हा बघा हा 220 असणार आहे. लाटणी कशी असणार आहे दादूस? ही 60 रुपये, ती 40 रुपये. ही बघा ही 40 रुपये, ही 60 रुपये असणार आहे. दोपटणा कसा असणार आहे? हा 60 रुपयाला दोपटणा. आणि अजून बघूया इकडं भरपूर काय आहे. पॉट वगैरे आहे. हे बघा पॉट तुझेच आहे. कसा आहे पॉट तो? 120. हा बघा मंडळी हा 120ला आहे पॉट. तुम्ही पाहू शकता. आणि जार कसे आहेत आपले? 350. जार 350 वाला असणार आहे. हा बघा हा पाहू शकता. काचेचा आहे ना? काचेचा आहे. आणि छोट्यावाल्या बरण्या कशा असणार आहे? 40 रुपये. दादूच नाव काय तुझं? कुठला आहेस? हा पेनचा. ओके दादू थँक्यू. हा मटेरियल पाहू शकता. अजून तुम्हाला एक ग्लास वगैरे असणार आहेत. ही बघा फुल ऑन गर्दी आहे. फुल ऑन गर्दी लागली. लेडीज लोक सर्व इथंच आहे. बघा हा बघा 100ला 6 असणार आहे. व्हरायटी पण पाहू शकता. मल्टिपल व्हरायटी आहे. 100ला 6 भेटणार आहे तुम्हाला. आणि हे छोटे जार कसे असणार आहे दादूस? हां 60 रुपयाला छोटीवाली. आणि मोठीवाली हां 100ला असणार आहे मोठी. आणि हे छोट्या आणि मोठ्या यांची कशी असणार आहे कॉस्ट? 120. आणि छोटीवाली 40 रुपयाला असणार आहे. पाहू शकता. और कॉफी मग कैसे रहने वाला है? हाँ 50 या 40? कॉफी मग 50 रुपयाला असणार आहे कॉफी मग. हा बघा तुम्ही पाहू शकता. आणि तिकडं पण आहे. ते कप कैसे आहेत? 60 रुपयाला? 60 रुपयाला 6 असणार आहे. हे बघा कप पाहू शकता तुम्ही. 60 रुपयाला 6 भेटणार आहे तुम्हाला. अदोस काचेचा कसा असणार आहे ग्लास? तो वरचावाला कितीला असणार आहे? 350ला किती? 6 ग्लास. आणि खालचे चौकोनवाले असणार आहे ते? हां हां कसे असणार आहे ते? 350. मंडळी महाशिवरात्रीला आलात आणि कंदमूल नाही खाल्लं तर काहीच फायदा नाही. पाहू शकता कंदमूल तुम्हाला खायला भेटणार आहे. हा बघा दादूस कसा असणार आहे कंदमूल? कसा असणार आहे? 50ला 6 पीस असणार आहे. कुठून आणलास दादूस कंदमूल? केरळमधले आहे. ओके दादूस नाव काय तुझं? कुठून आलास? कोल्हापूर. ओके दादूस थँक्यू. हे बघा सर्व मंडळी आलेली आहे तिकडं. हा बघ दादू बघ छोटा दादू बघ. मंडळी लावाबू हे बघा ब्लॅकमध्येच भेटणार आहे. दादूस कशी असणार आहे? 200. हे बघा हे 200ला असणार आहे. आणि व्हरायटी पाहू शकता किती आहेत बघा. व्हरायटी डिफरंट असणार आहे. कलर पण डिफरंट असणार आहे. आणि हे बघा वरचा असणार आहे 50 रुपयाला असणार आहे कॅमेरा. आणि खालचावाला सगळा तुम्हाला 50 रुपयाला असणार आहे. आणि इथं छोटे पाऊच पण आहे. छोट्या मुलींसाठी पाऊच हवे असतील तर ते पण आहे. फक्त 50 रुपये असणार आहे. इकडं किचन्स व्हरायटी असणार आहे 50 रुपयामध्ये. ही पण आहे. हे बघा ही पण 50 रुपयालाच असणार आहे. वरचा कितीला आहे? 50. आणि खालचा 100 रुपये. आणि खालची अजून
150. हे बघा 250ला सर्वात मोठी असणार आहे. तुम्हाला जलपरी टाईप असणार आहे हे बघा. आणि याच्यात व्हरायटी भरपूर असणार आहे. हे बघा सामान असा नेवायला लागते. कैसे प्लेट दिया? प्लेट का भाव कैसे है? ये कैसा है छोटा वाला? हाँ हाँ 40 रुपए का एक. और बड़े प्लेट कैसे रहने वाले? 120ला एक असणार आहे. हा बघा पाहू शकता. मोठ्यांमध्ये भरपूर प्लेटमध्ये डिझाईन व्हरायटी असणार आहे. ही बघा भरपूर आहेत. आणि इकडे तुम्हाला पॉट पण पाहायला भेटणार आहे. भाजीसाठी वगैरे पॉट असणार आहे. 130 रुपयाला पॉट असणार आहे. पाहू शकता. बघा काहीतरी अँटिक स्टाईल असणार आहे. दीदी इकडे बघ. ये हे बघा एक्स्ट्रा लावायचे असतील कोणाला तर भारी आहे. कार्ड हा बघा कैसे रहने वाला आहे. 100 रुपयाला असणार आहे. पाहू शकता तुम्ही. मल्टिपल असणार आहे. 100 पासून स्टार्टिंग आहे. तुम्हाला मल्टिपल पाहिजे मल्टिपल व्हरायटी पण आहे. हे बघा मंडळी दरवर्षीप्रमाणे घरी बनवलेले चॉकलेट्स तुम्हाला हवे असतील. हे बघा 50ला असणार आहे छोटावाला. खालचे आहे ते 50 रुपयाला असणार आहे. हे वरचे आहेत ते 60 रुपयाला असणार आहे. 100 हा 150. हा 100 आणि हा 150 असणार आहे. ओके. आणि वरचे पण ते चॉकलेट आहेत ते वाले पण 100ला असणार आहे. हे बघा 100ला असणार आहे. रॅपर पण पाहू शकता. ते आपलं नाव ओके. आणि कुठल्या ताई आपण पेंचास. कारण दरवर्षी तुमचा हा स्टॉल इथंच असतो बरोबर. ओके ओके ताई धन्यवाद हा थँक्यू. मंडळी रिंगसाठी लाईन बघा पाहू शकता तुम्ही. बघा मंडळी व्हरायटी मस्त आहे. छान छान व्हरायटी आहे. हे बघा प्राईस पण लिहिलेली आहे. डायरेक्ट वर प्राईस तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 100चा स्लॉट हा असणार आहे. हा वाला 150वाला स्लॉट आहे. हा बघा नथ वगैरे मस्त आहे. हे बघा मंडळी वरती लावायचे धूल आहे. हे बघा हे तुम्हाला 150 रुपयाला असणार आहे. 100 पासून इथं स्टार्टिंग असणार आहे. मंडळी तवा 800 रुपये भिन 900 रुपये. आणि पाहू शकता हे बघा. दादा कुठले तुम्ही? कोल्हापूरचे. आणि नाव काय आपलं? ओके. आणि कसं असणार आहे रेट? कढईचा रेट कसा असणार आहे? 500 पासून 900 पर्यंत. आणि मोरवी कशी असणार आहे? ओके. ही वाली कशी असणार आहे? ओके. ही वाली 300 आणि ती वाली 500. आणि हे तवे कसे कोणते वाला? 450 500 पासून वरती. असं आहे का? आणि भिन कशी आहे ही वाली? घेण्यावाले सगळी वस्तू 900 रुपये एक. 900 रुपयाला एक. ओके दादा थँक्यू हा. 150ला 2 असणार आहे. आणि खालची वाली कशी असणार आहे? एकच रेट आहे. पाहू शकता मस्त असं 150ला 2 तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता 150ला 2 आहेत. हे बघा मस्त असे पीस आहेत. एक नंबर बनवला आहे. आणि खालचे तुम्हाला 150ला सिंगल असणार आहे. मंडळी फायनली व्हिडिओ झालेले एक्सप्लोर करून आणि यात्रा पूर्ण एक्सप्लोर झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.